पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीमुळे बीडमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे। जलकुंभावर पाणी भरण्यासाठी खासगी टँकर चालक आणि काही स्थानिक लोकांची दहशत पाहायला मिळते। चाकू आणि तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेलाय। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जलकुंभ परिसरात पोलीस संरक्षण मागवलेलं आहे। नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सध्या दहशतीखाली आहेत। या ठिकाणी नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते नेमकी काय परिस्थिती या ठिकाणी होते, काय तुम्हाला अडचण येते या ठिकाणी? आम्हाला इथं जे टँक पाणी बंद आहे, पाणीमुळे ते कसं आहे, लोकांना 15-15, 20-20, 25-25 दिवस झालेले आहे। तर ते आता सध्या आमचे पैसे टँकर चालू आहे नगरपालिकाचे। आता ते टँकरमुळे ते कसं आहे, एक सुपरवायझरला एक टँकर दिलेला आहे। आता त्यांचे पैसे एरियाला मोठं होऊन म्हणून ते कसं आहे, लोक टायमावर त्यांना टँकर पोहोचत नाही म्हणून ते लोक इथं येऊन शिव्या देतात, भांडणे करतात, हे करतात आणि काय हातारे घेऊन येते। तुम्हाला मारहाण करण्याचा देखील प्रयत्न झाला? आता मग आम्हाला काल शिव्या दिले, त्याने लोक धमक्या दिले, तुला जीव मारून टाकीन म्हणले आणि तुला रस्त्यावर फिरू द्यायचं नाही असं म्हणले। यावर तुम्ही वरिष्ठांना सांगितलं का? वरिष्ठांनी काय उपाययोजना केली? आमच्या वरिष्ठाला सांगून त्यांनी आता एक पोलिसला पत्र दिलेलं आहे काल, की तुम्हाला पोलीस संरक्षण इथं भेटून जाईल म्हणून। कोण घालतं इथं? कोण लोक आहेत हे सगळे वाद घालणारे? आणि आता काय तुमची मागणी असणार आहे? आता आम्हाला निश्चित लोकांची समस्या करण्यासाठी पोलीस बंदोबस्तची गरज आहे साहेब। आणि आमची जी कर्मचारी आहेत ते काय करतात, हाणमार करण्यामुळे इथं कोणी थांबाना, पळपळ चालले, टँकरवाले आले बाहेरचे तरी त्यांना दादागिरी करतात। त्यांना दादागिरी केल्यानंतर त्यांचे आमचे भरू असं म्हणून त्यांना हे करून लाईनीने हे करीत नाहीत, असं गैरसमज करून घेतलं लोक। बरोबर आहे? आपण पाहतोय कशा परिस्थितीत बीडमध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी जे जलकुंभ आहे त्या जलकुंभाच्या परिसरात आता पोलीस बंदोबस्त मागण्यात आला। या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते देखील असुरक्षित असून आता त्यांना हे सगळे प्रकार टाळण्यासाठी आता पोलीस बंदोबस्ताची गरज आहे। आता प्रशासन याची कशी दखल घेतं आणि या पाणी प्रश्नावर कसा मार्ग निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।